भिवापूर तालुक्यातील खरेदी विक्री सहकारी संस्थेमध्ये शासनाकडून मिळणाऱ्या मोफत सोयाबीन बियाणे वाटपामध्ये मोठा सावळा गोंधळ सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन बियाण्यांची बॅग देताना त्यासोबत 180 रुपये किमतीची महाजैविक नावाची औषधाची बॉटल घेण्याची सक्ती केली जात आहे। या सक्तीच्या वसुलीबाबत जेव्हा संतप्त शेतकऱ्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना जाब विचारला तेव्हा कर्मचाऱ्यांनी थेट बियाणे वाटपच बंद करण्याची धमकी दिली। कर्मचाऱ्यांच्या या उद्धट वर्तनामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय। अखेर शेतकऱ्यांचा वाढता रोष पाहून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जसे तसे बियाणे वाटप करण्यात आले। या संपूर्ण प्रकारामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी तातडीने भिवापूरच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। मोफत योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर तत्काळ कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गुणवंता वराडे, वच्छला मंडळे, शंकर राऊत, पुष्पा चौधरी, मंगेश बगेड, प्रभाकर खाटीक, प्रमोद मंडळे, राहुल गोवारदापे, मधुकर वराडे, लक्ष्मण मेश्राम यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे। आता यावर कृषी विभाग काय पाऊल उचलणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय। भिवापूर येथून मनोहर वानखेडे यांची रिपोर्ट।